ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. गंगा दसरा 16 जून रोजी साजरा केला जाणार आहे. हा हिंदू पौराणिक कथांमधील पवित्र नदीचे दैवी वंश आणि महत्त्व अधोरेखित करणारा गंगा देवीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला देवी गंगा या पृथ्वीवर अवतरली होती. गंगा दसरा हा हिंदूंचा सर्वात शुभ सण आहे. हा दिवस पूर्णपणे गंगा देवीची पूजा करण्यासाठी समर्पित आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की गंगा देवी पृथ्वीवर अवतरली तेव्हा हा सर्वात पवित्र दिवस होता. म्हणून हा दिवस गंगा देवीच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो. हिंदूंमध्ये गंगा दसऱ्याला मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हा दिवस गंगा देवीचा सन्मान करण्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला देवी गंगा या पृथ्वीवर अवतरली होती. देशभरातील भाविक हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतात. ते गंगा देवीची प्रार्थना करतात आणि आशीर्वादही घेतात. गंगा दसरा हा माँ गंगा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो आणि गंगा देवीचा अवतार दिन म्हणून देखील ओळखला जातो. माँ गंगा शुभ्रा, भागीरथी, मंदाकिनी, शिवप्रिया आणि जान्हवी अशा विविध नावांनी ओळखली जाते. ती जिवंत देवी मानली जाते, जी आजही गंगाजलाच्या रूपात पृथ्वीवर विराजमान आहे आणि भक्तांचे पाप साफ करते आणि त्यांचे मन आणि शरीर शुद्ध आणि पवित्रही बनवते. असे मानले जाते की जो गंगेच्या पाण्यात पवित्र स्नान करतो तो सर्व प्रकारच्या दुःखांपासून आणि नकारात्मकतेपासून मुक्त होत असतो. माँ गंगा भक्तांना पवित्रतेचा आशीर्वाद देते आणि ते त्यांच्या पूर्वी केलेल्या पापांपासून मुक्त होऊ शकतात. माँ गंगा नदी देखील लोकांना मृत्यूनंतर मोक्ष मिळवण्यासाठी मदत करते. गंगा मातेची कहाणी अशी सांगितली जाते की हिंदू धर्मानुसार एकदा भागीरथी ऋषींनी भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांना गंगा पृथ्वीवर पाठवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, जेणेकरून त्यांचे पूर्वज शापातून मुक्त होऊ शकतील आणि मोक्ष देखील मिळवू शकतील. भगवान ब्रह्मदेवाने त्यांना भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करण्यास सांगितले, कारण तेच गंगेच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवू शकतात, अन्यथा ते विनाशकारी असू शकते. म्हणून त्यांनी तेच केले. देवी गंगा नंतर भगवान विष्णूंच्या चरणातून बाहेर पडली तेव्हा भगवान शिवाने प्रथम गंगेला आपल्या केसात स्थान दिले आणि नंतर गंगेचा प्रवाह सोडला. गंगा दसरा श्रेष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथीला म्हणजे 16 जून रोजी साजरा केला जाणार आहे. गंगा देवी पृथ्वीवर कोणी आणली? हिंदू धर्मानुसार भागीरथ ऋषींनी भगवान ब्रह्मा आणि नंतर भगवान शिव यांना देवी गंगा पृथ्वीवर पाठवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली, जेणेकरून त्यांच्या पूर्वजांना शापापासून मुक्तता मिळेल. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.